मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात मला यायला थोडासा उशीर झाला. मला आता सगळ्या कार्यक्रम संपल्यानंतर आपण बोलूया. सरांनी परवानगी मागितली. आजचा कार्यक्रमाचा जो विषय आहे ना, तो विषय अतिशय खरोखर महत्त्वाचा आहे. SC ST OBC आरक्षणाचा संदर्भात आहे. आता आरक्षण हे 4 प्रकारचे आहे. त्याच्यापैकी 2 प्रकार मी तुम्हाला सांगतोय. पहिलं आरक्षण मध्ये राजकीय आरक्षण आणि दुसरं आरक्षण मध्ये हे नोकऱ्याचं आरक्षण. तर आता पत्रकारांनी प्रश्न विचारला की आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतीय क्रांती दलाची भूमिका काय. मित्रांनो लक्षात घ्या, हा राजकीय आरक्षणाचा मुद्दा इतका गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि कित्येक लोकांना हा मुद्दा समजलेला नाही. कदाचित मी एक व्हॉट्सअपवर लेख लिहिला आहे आणि तो लेख कित्येकापर्यंत पोहोचलेला असेल किंवा नसेल तर मी तुम्हाला इथून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. माझा लेख असा आहे, वंचितच्या म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीच्या लाखोच्या सभा आणि मग निवडणुकीत हे मत 10-15 हजारचे मत मिळत नाही. तर तो मुद्दा असा आहे की वंचितच्या आणि बहुजन समाज पार्टीच्या लाखोच्या सभा निवडणुकीमध्ये हे मत जातात होतं, हे टाळते. तर मित्रांनो, हा इतका मुद्दा किचकट मुद्दा आहे, कित्येकांना हा मुद्दा समजलेला नाही. मित्रो लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये राजकीय आरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुका आल्या की आपले लोक काही काँग्रेसकडे तिकीट मागायला जातात, काही भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागायला जातात, काही राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला जातात राखीव जागेतून उभे राहण्यासाठी. आता मी तुम्हाला एक मुद्दा समजून सांगतो. आता मी आहे, सगळेजण भारतीय जनता पक्षाला विरोध करतात आणि मी आहे, तर तुम्ही पण सांगा मी भारतीय जनता पक्षाला मतदान करू किंवा नको. तुम्हाला मी उदाहरण दाखवा समजून सांगतो. मला करायचं आहे मतदान, मी दलित आहे आणि बुद्धिस्ट आहे आणि मी बहुजन समाज पार्टीचा काही वंचित बहुजन आघाडीचा मी कार्यकर्ता आहे. पण समजा आता मला भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं आहे, तुमच्यापैकी उभी कोणी सांगा मी करू का नको. काऊन करायचं तुम्ही सांगा. हा ते बरोबर. हा सांगतो, आता ऐकून घ्या. बरोबर आहे, ऐकून घ्या. याच्यामध्ये किती लोक म्हणतील नाही भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं नाही, बरोबर आहे. मग भारतीय जनता पक्षाला मतदान कोणी म्हणतात की मी काँग्रेसला करतो, कोणी काँग्रेसला मतदान करू नका. लक्षात घ्या, मी भारतीय जनता पक्षाला मतदान करू नको, मी काँग्रेस पक्षाला मतदान करू नको. पण का, कारण हे बाबासाहेबांची विचारबंदी आहे, बाबासाहेबांची विचारधारा धरून नाही आहे. मग जे लोक काँग्रेसकडे आमदारकीसाठी जातात, नगरसेवकाच्या तिकीटसाठी जातात, किंवा जे लोक भारतीय जनता पक्षाकडे विधानसभेसाठी किंवा नगरपालिकेसाठी तिकीट मागायला जातात, त्यांचं काय करायचं. हा एक मुद्दे क्लिअर करा. तर लक्षात घ्या मित्र, औरंगाबाद लोकसभेमध्ये समजा बाळासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे आहेत. मान्य, बाळासाहेब आंबेडकर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून उभे आहेत. लक्षात घ्या, मुद्दा क्लिअर करतो. औरंगाबादच्या जिल्हा परिषदेमध्ये 60 सदस्यांची आहे. हा मुद्दा संदर्भात किचकट आहे, ऐकून घ्या. औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य 60 आहे. त्याच्यापैकी
एससी मध्ये किती आरक्षण असते? 13%. बरोबर आहे ना? 13%. म्हणजे 13 म्हणजे जवळपास 7 ते 8 जिल्हा परिषद सदस्य हे एससीचे आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये 100 ते 125 जागा आहेत नगरसेवकाच्या. त्याच्यामध्ये एससीला किती टक्के आरक्षण आहे? 13%. म्हणजे जवळपास 15 ते 16 नगरसेवक हे काँग्रेस बीजेपीचे आहेत. पंचायत समितीमध्ये काही 40-50 सदस्य असतात. त्याच्यामध्ये एससी एसटीचे काही पंचायत समिती सदस्य असतात. त्याच्यामध्ये 10 ते 12 हे पंचायत समिती सदस्य काँग्रेस आणि बीजेपीचे असतात. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उभे असतील तर एससीचे 10 ते 15 जिल्हा परिषद सदस्य ते काँग्रेस आणि बीजेपीचे आहेत. ते प्रचार कोणाचा करतील? काँग्रेस बीजेपीचा करतील. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये प्रचार करतील. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये ते काँग्रेस आणि बीजेपीचे किंवा शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि बाळासाहेब आंबेडकर लोकसभेला उभे आहेत. मग हे महानगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब आंबेडकरचा प्रचार करतील की त्यांच्या काँग्रेस बीजेपीचा प्रचार करतील? म्हणजे याचा अर्थ काय? आपलेच लोक ते काँग्रेस आणि बीजेपी कडून पंचायत समिती सदस्य होतात, जिल्हा परिषद सदस्य होतात, नगरपालिकेचे नगरसेवक होतात. ते लोक काय करतात? बाळासाहेब आंबेडकर विरोधात प्रचार करणार. म्हणजे राजकीय आरक्षण चूक आहे. बरोबर आहे. मग बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जे राजकीय आरक्षण आणलं ते स्वतःच्या मनानं आणलेलं नाहीये, काही कारणास्तव आणलंय. हे राजकीय आरक्षण नको, पुणे करारामध्ये आणलंय. आणि पुणे करारामध्ये हा पण समजायला फार मोठा मुद्दा होता आहे. कारण ते कॅडर का म्हणजे फळ्यावर चांगली समजून घ्यावं लागते. म्हणजे आपणाला राजकीय आरक्षण नको, म्हणून राजकीय आरक्षणासाठी आपले जे लोक काँग्रेस आणि बीजेपी करतात उमेदवारी मागण्यासाठी हे आपण उमेदवारी मागण्यासाठी